नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। सिडकोच्या घरांच्या किमती 10% कमी करण्यात आल्यानंतर लागोपाठ 3 लॉटरींची प्रसिद्धी करण्यात आली। या लॉटरीसाठी रजिस्ट्रेशनची सुद्धा सुरुवात झाली, पण रजिस्ट्रेशन करण्या अगोदर यामध्ये एकूण किती घरे आहेत, कोणत्या ठिकाणी आहेत, त्या घरांचं विभाजन कसं करण्यात आलेलं आहे, कोणत्या गटासाठी एकूण किती घरे आहेत, पात्रता, अटी आणि शर्ती काय आहेत याबद्दलची माहिती आत्तापर्यंत मिळालेली नव्हती। यामुळे अर्जदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। पण सिडकोकडून काही दिवस अगोदरच यासाठीचं बुकलेट हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। या बुकलेटमध्ये सर्व काही माहिती दिलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण घरांचं विभाजन कसं आहे, म्हणजे कोणत्या उत्पन्न गटासाठी किंवा कोणत्या राखीव गटासाठी एकूण किती घरे असणार आहेत, उत्पन्न गटानुसार काय अटी असणार आहेत, तसेच पात्रता निकष, सर्वसाधारण अटी आणि इतर अटी काय असणार आहेत त्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। सिडकोकडून घरांच्या किमती कमी करण्यात आल्या आणि यानंतर लागोपाठ 3 लॉटरी प्रसिद्ध करण्यात आल्या। पहिली लॉटरी ही 19,000 घरांसाठी, दुसरी लॉटरी 4,508 आणि तिसरी लॉटरी ही 61 घरांसाठी, जी नैना प्रकल्पामध्ये म्हणजे नवी मुंबई विमानतळाचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये ही घरांची लॉटरी काढण्यात आलेली आहे। या 3ही लॉटरीच्या माहितीबद्दलचे व्हिडिओज आपण या अगोदरच या चॅनलवरती बनवलेले आहेत। त्याची लिंक वरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता आपण सिडकोकडून जी 19,000 घरांसाठी जी लॉटरी होती, या लॉटरीमधील घरेही कोणत्या ठिकाणी असणार आहेत, कोणत्या उत्पन्न गटासाठी आणि कोणत्या राखीव गटासाठी ही घरे आहेत, तसेच यासाठीच्या पात्रता, अटी, शर्ती आणि सर्वसाधारण अटी तसेच इतर अटी काय असणार आहेत त्याबद्दलची आपण सविस्तरपणे माहिती घेऊया। सिडको महागृहनिर्माण योजना गट ही योजना सर्वांसाठी घर या संकल्पनेवर आधारित आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट असलेल्या समाज घटकांना निश्चित किमतीत परवडणारी घरे उपलब्ध करून देणे हा योजनेचा उद्देश आहे। योजनेतील खालील 2 गट समाविष्ट आहेत। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWS, ज्या अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाख रुपयापर्यंत असेल तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल। अर्जदाराचे वय नोंदणीच्या वेळी 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे। अर्जदार किंवा तिचा पत्नी आणि अविवाहित मुले यांचे भारतात पक्के घर असू नये। भारतामध्ये स्वतःचे पक्के घर नसलेला कमावता सदस्य वैवाहिक स्थिती काहीही असो स्वतंत्र कुटुंब म्हणून गणला जाईल। सरकारकडून 2.5 लाखाचे अनुदान लागू आहे। यामध्ये 1.5 लाख रुपये केंद्र सरकारकडून आणि 1 लाख रुपये राज्य सरकारकडून दिले जातील। कृपया लक्षात घ्यावे, जर सहअर्जदाराने पत्नी, आई, आश्रित इत्यादी यापूर्वीच सरकारी अनुदानाचा लाभ घेतला असेल तर अर्जदाराला या योजनेसाठी सरकारच्या अनुदानाचा लाभ घेता येणार नाही। अर्जदाराचे महाराष्ट्र राज्यात 15 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ वास्तव्य असावे। दुसरा जो गट आहे तो म्हणजे अल्प उत्पन्न गट LIG, ज्या अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तो अल्प उत्पन्न गटातील आहे। अर्जदाराचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असावे। अर्जदार किंवा तिचा पत्नी आणि अविवाहित मुले यांच्या नावावर नवी मुंबईत घर नसावे आणि डोमेसाइलची अट जी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये 15 वर्षापेक्षा जास्त वास्तव्य असावे। लाभार्थी कुटुंबामध्ये पती, पत्नी तसेच अविवाहित पुत्र आणि किंवा अविवाहित कन्यांचा समावेश असेल। लाभार्थी कुटुंबाकडे अर्जदाराच्या नावावर किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर भारतातील कुठेही पक्के घर असता कामा नये। प्रौढ कमावत्या सदस्याला वैवाहिक स्थिती काही असो स्वतंत्र कुटुंब म्हणून गणले जाऊ शकते, परंतु जर तिच्या नावावर भारतात कुठेही पक्के घर नसेल। विवाहित जोडप्यांच्या बाबतीमध्ये उत्पन्न पात्रतेच्या बाबतीत निकषांची पूर्तता झाल्यास पती पत्नी किंवा दोघेही संयुक्त मालकी असतील तर त्यांना केवळ
1 निवास युनिटसाठीच पात्रता राहील. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अर्जदार हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट या 2 गटामध्ये अर्ज करू शकतो. पण अल्प उत्पन्न गटात जर तुम्ही मोडत असाल तर तुम्हाला फक्त एकच अर्ज करता येणार आहे. यानंतर पात्रता निकष. गटाच्या आधारे आपण पात्रता निकष पाहूया. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी म्हणजेच EWS गटासाठी 6 लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न असावं आणि अल्प उत्पन्न गटासाठी 6 लाखापेक्षा जास्त. कौटुंबिक वार्षिक म्हणजे अर्जदार आणि त्यांची पती पत्नी सोबतच्या मागील 12 महिन्यातील एकत्रित वर्षाची उत्पन्नाची गणना. उत्पन्नाचा पुरावा म्हणून मूलभूत वेतन, महागाई भत्ता, DA प्लस CAA प्लस सर्व प्रकारचे भत्ते, यामध्ये वैद्यकीय, धुलाई, शिक्षण, प्रवास, कॅन्टीन, HRA वगळता विशेष भत्ते, अधिक बोनस, अधिक ओव्हरटाईम याचा विचार केला जाईल. यापैकी कोणतेही एक कागदपत्र आवश्यक आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आर्थिक वर्ष 2024-25चा आयकर परतावा, तहसीलदाराने दिलेले मागील वर्षाचे आर्थिक उत्पन्न प्रमाणपत्र, मागील 12 महिन्याचा वेतन पावत्या, नियुक्त्याने म्हणजेच एम्प्लॉयरने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र, जर सहअर्जदार कमावता असेल तर तसे हमीपत्र. या हमीपत्रासाठी फॉर्म नंबर G हा बघावा लागणार आहे. त्याचासुद्धा फॉर्मॅट हा बुकलेटमध्ये दिलेला आहे. पक्क्या घराच्या संबंधी ज्या काही अटी आहेत त्या बघूया. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजेच EWS गटातील अर्जदार अविवाहित मुले व त्यांचे पक्के घर नसावे, हे आपण माहिती पाहिली. त्यानंतर नवी मुंबईतसुद्धा घर नसावे. यानंतर अधिवास प्रमाणपत्राबाबतीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गट या दोन्ही गटासाठी अधिवास प्रमाणपत्राबद्दलची काय अट आहे. अधिवास प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. अधिवास प्रमाणपत्र जुने असल्यास अर्जदाराला त्याचे बारकोडसह नूतनीकरण करणे आवश्यक आहे. माजी सैनिकांसाठी ही अट शिथिल करण्यात आलेली आहे. आता आपण सामाजिक प्रवर्गाचे निकष आणि कोणत्या गटानुसार एकूण किती घरे आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया. याआधी आपण जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक त्या स्वरूपात सादर करणे गरजेचे आहे. दिव्यांग, शारीरिक विकलांग यासाठी 50% आरक्षण. यानंतर गैरसंविधानिक प्रवर्ग लागू असल्यास सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेअंतर्गत गैरसंविधानिक प्रवर्गासाठी आरक्षण हे खालीलप्रमाणे असणार आहे. अनुसूचित जातीसाठी 11%, अनुसूचित जमाती 6%, अधिसूचित जमाती 1.5%, विमुक्त जमाती 1.5% आणि प्रवर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आणि अल्प उत्पन्न गटासाठी एकूण किती राखीव घरे आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया. प्रकल्पग्रस्त असाल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 5%, अल्प उत्पन्न गटासाठी 2.5%. माथाडी कामगार जर असाल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये 5% आणि अल्प उत्पन्न गटासाठी 2.5%. राज्य शासकीय कर्मचारी असाल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये 1% आरक्षण आहे आणि अल्प उत्पन्न गटामध्ये 5% आरक्षण. माजी सैनिक यांच्यासाठी कोणत्याही गटामध्ये जर मोडत असेल तर त्यासाठी 1.5%च आरक्षण आहे. धार्मिक अल्पसंख्याकामध्ये जर मोडत असेल तर दोन्ही गटासाठी 2.5%च राखीव आहे. यानंतर पत्रकार असाल तर दोन्ही उत्पन्न गटासाठी 1% आरक्षण आहे आणि सिडकोचे कर्मचारी असाल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये कोणतंही आरक्षण दिलेलं नाही आणि अल्प उत्पन्न गटामध्ये फक्त 0.5%चं आरक्षण आहे. कृपया नोंद घ्यावी. या पुस्तिकेमध्ये परिशिष्ट 1 नमूद केलेले सर्व प्रकारचे संबंधित प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे वैध व योग्य स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे. आता आपण सर्वसाधारण अटी काय आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी ज्या अटी आहेत त्या पाहूया. विवाहित अर्जदारासाठी सहअर्जदार म्हणून पती पत्नी असणे अनिवार्य आहे. जर पुरुष अर्जदार अविवाहित असेल तर आई सहअर्जदार असू शकते. जर पहिला अर्जदार महिला असेल तर सहअर्जदार ऐच्छिक आहे. लक्षात असू द्या की प्रथम अर्जदार एकल अविवाहित असल्यास तसे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे. PMAY प्रमाणपत्र जर अर्जदाराला शासकीय अनुदान घ्यायचे असल्यास अर्जदारांनी केंद्र सरकारच्या वेबसाईटवरती PMAYIS.gov.in किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नोंदणी केलेली असावी. PMAY 2.0 प्रमाणपत्र स्वीकारले जाणार नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटामधील कुटुंबात प्रौढ महिला सदस्य नसल्यास अर्ज फक्त पुरुषाच्या नावावर करता येईल. तसेच या ज्या सदनिका आहे करार झाल्याच्या तारखेपासून 5 वर्षाच्या कालावधीत सदनिका विकता किंवा हस्तांतरित करता येणार नाही. आरक्षित प्रवर्गातील अर्जदारांना ताबा मिळाल्यानंतर 5 वर्षानंतर सदनिका फक्त
समान आरक्षण प्रवर्गातील व्यक्ती आणि व्यक्तींनाच हस्तांतरित करता येईल यासाठी महामंडळाकडून लेखी परवानगी किंवा हस्तांतरणाच्या वेळी लागू असलेल्या शुल्काची रक्कम भरावी लागेल. चुकीच्या खोट्या नावाने केलेले अर्ज किंवा PMAY मधील लाभ घेतलेल्या अर्जदारांचे अर्ज नाकारले जातील. अल्प उत्पन्न गटासाठी करार झाल्यानंतर 3 वर्षाच्या कालावधीपर्यंत सदनिका विकता किंवा हस्तांतरित करता येणार नाही. आरक्षित गटासाठी ताबा मिळाल्यानंतर 3 वर्षानंतर सदनिका ही समान आरक्षण गटातील व्यक्तीलाच हस्तांतरित करावी लागणार आहे. सदनिकेची संयुक्त मालकी. सिडकोच्या विक्री कराराच्या अंमलबजावणी करण्यापूर्वी सदनिकाधारकाने आपल्या पतीचे किंवा पत्नीचे नाव वाटपित सदनिकेकरता संयुक्त मालक म्हणून समाविष्ट करण्याबाबतची विनंती सिडकोस प्रशासकीय शुल्क म्हणून 5,000 रुपये अदा केल्यानंतर त्यासाठीची आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्यावर मान्य केली जाऊ शकते. इतर अटी. किमतीत बदल झाल्यास संबंधित आर्थिक वर्षातील चालू दरच वाटपाधारकांना लागू केले जातील. अल्प उत्पन्न गटासाठी 6व्या मजल्यापासून त्यावरील मजल्यास मजला दर 10 रुपये अधिक प्रति चौरस फूट मजला लागू आहे. घरांच्या वाटपासाठी नवी मुंबई जमीन विल्हेवाट सुधारित अधिनियम या तरतुदी लागू होतील. सर्व सदनिकांचे वाटप जशी आहे तशीच स्थिती या तत्वावरती केले जाईल. वाटपित केलेल्या सदनिका बदलण्याची विनंती कोणत्याही परिस्थितीमध्ये मान्य केली जाणार नाही. कुटुंबातील एकाच सदस्याला या गृहनिर्माण योजनेचा लाभ मिळू शकेल. ज्या प्रकरणामध्ये लाभार्थी आणि त्यांचे कुटुंबियांना एकापेक्षा जास्त सदनिका मिळाले असल्यास असे आढळल्यास वाटप रद्द होऊ शकते. चटई क्षेत्र, विक्री दर आणि सदनिकांची संख्या या संबंधित तपशील अंदाजित आहे आणि ते बदलू शकते. अर्जदाराने हेतुपरस्पर अर्जात चुकीची माहिती दिल्यास असे अर्ज नाकारले जातील. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती आणि भटक्या जमाती यासारख्या आरक्षित प्रवर्गातील यशस्वी अर्जदारांनी पात्रता तपासणीसाठी जात वैधता प्रमाणपत्राची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास संबंधित अर्जदाराने करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी ते प्राप्त करून सादर करणे अनिवार्य आहे. इतर आरक्षण प्रवर्गातील अर्जदारांनी सक्षम प्राधिकरणाचे आवश्यक ते प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. संबंधित महापालिका सक्षम प्राधिकरणाकडून भोगवटा प्रमाणपत्र म्हणजेच ऑक्युपेशन सर्टिफिकेट प्राप्त झाल्यानंतर सदनिकाचा ताबा दिला जाईल. कोणत्याही कारणास्तव भोगवटा प्रमाणपत्राला विलंब झाल्यास सदनिकाधारकास महामंडळाला अदा केलेल्या रकमेवर कोणतेही व्याज मिळणार नाही. देयकाच्या अटी व शर्ती. देयकाचा भरणा कराव्याचा तपशील वाटपपत्रामध्ये दिला जाईल. हप्त्यांचा भरणा. बुकिंग व पुष्टीकरण रक्कम वगळता लाभार्थ्यांनी घराच्या विक्री किमतीतील शिल्लक रक्कम व विविध संकीर्ण शुल्काचा भरणा वाटपपत्रामध्ये दिलेल्या हप्त्यांच्या वेळापत्रकानुसार करावा. निर्धारित वेळेत हप्त्यांचा भरणा न केल्यास अर्जदाराला लागू असलेले विलंबित देयक शुल्क भरावे लागेल. किंमत. वाटपित करण्यात येणाऱ्या सदनिकेची किंमत वाटपपत्रामध्ये नमूद केली जाईल. अतिरिक्त शुल्क. मजलावाढ शुल्क. सर्व स्थळावरील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि घरांसाठी मजलावाढ शुल्क आकारले जाणार नाही. अल्प उत्पन्न गटासाठी 6व्या मजल्यापासून मजला दर हा 10 रुपये प्रति चौरस फूट लागू आहे. नोंदणीची रक्कम व जप्ती. अर्जदाराने भरलेले नोंदणी शुल्क पुढील कारणाने जप्त केले जाईल. जर यशस्वी अर्जदाराने वाटपत्र मिळाल्यानंतर जर घर मागे घेतले तर आणि समर्पित केल्यास, अर्जदाराने खोटी माहिती दिल्यास किंवा चुकीची कागदपत्रे सादर केल्यास व त्यानंतर अपात्र ठरल्यास, जर अर्जदाराने योजनेच्या अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यास, रद्द करणे, समर्पण करणे. वाटपपत्र जारी झाल्यानंतर जर वाटपधारकाने सदनिका समर्पित केलेली किंवा सरेंडर तर एकूण बुकिंग रक्कम तसेच भरलेल्या हप्त्यांपैकी 10% रक्कम जप्त करण्यात येईल. अशा प्रकारच्या चुकांमुळे झालेल्या कोणत्याही नुकसान व हानीसाठी वाटपधारकाकडून नुकसान भरपाई वसूल करण्याचा सिडकोचा हक्क अबाधित राहील आणि सदनिकेचे वाटप रद्द करण्यात येईल. गहाण ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC शुल्क. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील घरांच्या पहिल्या वेळच्या PMAY अंतर्गत जारी करण्यासाठी गहाण किंवा NOCसाठी शुल्क आकारले जाणार नाही. नंतर ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रति अर्ज 100 रुपये अधिक GST शुल्क आकारले जाईल. अल्प उत्पन्न गटासाठी LIG
गहाण ना हरकत प्रमाणपत्र शुल्क हे 250 अधिक GST हे आकारले जाणार आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.